काही दिवसापूर्वी आपण चेहऱ्याचे वेगवेगळे शेप्स कोणते असतात आणि ते कसे ओळखायचे हे पाहिलेलं होतं. त्याचबरोबर या शेप्सनुसार आपण हेअरस्टाईल किंवा हेअरकट कसा ठरवू शकतो याबद्दल सुद्धा आपल्याला गौतमीने माहिती दिली होती. पण तुमचा मेकअप कसा असावा हे ठरवण्यासाठी सुद्धा तुमच्या चेहरेपट्टीचा किंवा तुमच्या चेहऱ्याच्या शेपचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. चला तर मग आपल्या चेहऱ्याच्या शेपनुसार मेकअप कसा करावा हे आपल्याला गौतमी सांगते. प्रत्येक चेहऱ्याचा एक वेगळा शेप असतो आणि प्रत्येक चेहऱ्यासाठी एक वेगळा मेकअप असतो. आपण काही भागांमध्ये मागे बघितलंय की वेगवेगळे मेकअप कसे करावे, कुठले प्रॉडक्ट्स वापरावे, मेकअप एक्झॅक्टली करायचा कसा. ह्या एपिसोडमध्ये आपण बघूयात की नक्की आपण कुठल्या चेहऱ्याच्या फीचरला मेकअप करायला पाहिजे. जसं मी आधी पण म्हटलं आहे, प्रत्येक चेहऱ्याचा एक वेगळा आकार असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक चेहऱ्याचं एक असं फीचर असतं जे उठून दिसतं. बिना मेकअपचा तुम्ही स्वतःचा चेहरा जेव्हा आरशात बघता तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त अपीलिंग, सगळ्यात जास्त सुंदर किंवा सगळ्यात जास्त छान असा कुठला फीचर वाटतं? बऱ्याच जणांचं नाक खूप छान असतं, बऱ्याच जणांचे डोळे खूप छान असतात, काही जणांचे चीकबोन्स खूप छान असतात आणि काही जणांना एक स्ट्रॉंग जॉलाईन असते. ओठ काही लोकांचे चांगले असतात, काही लोकांचं कपाळ लहान असतं, काही लोकांचं मोठं असतं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या चेहऱ्यातल्या, ज्या अनुसार आपण आपला मेकअप करायला हवा. आता आपण तसं बघायला गेलं तर हा एक ओव्हल फेस शेपचा चेहरा आहे, ज्याला मी इंटरप्रेट केलेलं आहे की एक इन्व्हर्टेड ट्रायंगल आहे. इन्व्हर्टेड ट्रायंगल जरी हा चेहरा असला तरी या चेहऱ्यामध्ये असे बरेच भाव असणार आहेत की काही फीचर्स ह्यांचे चांगले असू शकतात. फॉर एक्झाम्पल, ह्या चेहऱ्यामध्ये जर मला असं जाणवलं की डोळे हा जास्त इम्पॉर्टंट फीचर आहे आणि ओठ थोडे पातळ, ह्या चेहऱ्यामध्ये मी असं घेतलं आहे की इकडचे डोळे जास्त छान असू शकतात, तर मी डोळ्यांच्या अवतीभोवतीचा मेकअप हा जास्त करेन, लिप्सवर कमी कॉन्सन्ट्रेशन करेन. ह्याच्याने होतं असं, समोरचा व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे बघतोय, तुमच्या चेहऱ्यातला एक असा फीचर जो तुमची इच्छा आहे लोकांनी बघावा तो हायलाईट झालेला असतो. इन अनदर केस, जर एखादा असा चेहरा आहे की ज्याच्यामध्ये डोळे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह नसतील पण ह्यांचे ओठ ॲक्च्युली परफेक्ट आहेत, तर मी असं रेकमेंड करेन की डोळ्यांवर कमीत कमी फोकस असावा. म्हणजे डोळे अजिबात आपण हायलाईट नाही करायचे, फक्त ओठ जे आहेत त्यांना लिपस्टिक, लिप लायनर, लिप ग्लॉस असा कुठलाही प्रॉडक्ट लावून लोकांचं अटेन्शन हे आपल्या चेहऱ्याकडे कसं आणायचं ह्याच्या ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. मेजरली डायमंड शेपच्या चेहरेवाल्या लोकांनी त्यांचे चीक हायलाईट करणं हे खूप ॲडवायजेबल नसतं, पण जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल आणि तुमच्या पर्सनॅलिटीला तेच सूट करत असेल तर तुम्ही तेच रुटीन फॉलो करायला हवं. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा या 3-4 गोष्टी खरंच लक्षात ठेवा. तुमचा फेस शेप, तुमची हेअरस्टाईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचा एक असा अट्रॅक्टिव्ह फीचर जो तुम्हाला हायलाईट करायचा आहे. तो रूल एकच आहे की अख्ख्या चेहऱ्यामधला एकच फीचर तुम्ही हायलाईट केला तर ते जास्त छान दिसतं.